अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत. मी सगळी नावं सांगणार नाही, पण विशेषतः वर्ल्ड बँकेचे जे प्रेसिडेंट आहेत मिस्टर अजय बांगा यांच्यासोबत एक खूप चांगली बैठक झाली आणि विशेषतः आपल्याकडे जी काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वॉटर इश्यूज आणि ज्याला आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट इश्यूज याच्यावर खूप चांगली चर्चा झाली आणि त्यांनी समोर येऊन त्याच्याकरता फंडिंगच्या संदर्भातले ऑप्शन्स जे आहेत ते आम्ही खुले केले आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला काही खूप चांगल्या राऊंड टेबल्समध्ये देखील पार्टिसिपेट करायला मिळालं, ज्याच्यामध्ये फ्रंटियर डिजिटल गव्हर्नन्स हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये 9 देशाचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम बघणारे मंत्री आहेत ते आणि त्याच्यामध्ये मी एक चीफ मिनिस्टर होतो, बाकी सगळे त्या देशाचे सिनियर मिनिस्टर्स होते. यांच्यासोबत मला पार्टिसिपेट करायला मिळालं. मला इकॉनॉमिक इम्पॅक्टवर आणि AI फॉर इक्विटेबल ग्रोथ याच्यावर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. मला सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्सवर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. ह्युमन अँड सोशल कॅपिटल डेव्हलपमेंटवर देखील त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं आणि जवळपास 30 स्ट्रॉंग जे काही CEOs आहेत यांच्यासोबत या निमित्ताने बायलॅटरल बैठका झाल्या. यादी खूप मोठी आहे, पण मी असं म्हणेन की जगातले हुज हू असे जे CEOs आहेत यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात मी निमंत्रित केलं. काहींचं ऑलरेडी ऑपरेशन चाललंय, ते अधिक मोठं कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाल्या. काही टेक्नॉलॉजीच्या चर्चा झाल्या. यासोबत काही खूप चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाल्या. या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर याच्यामुळे पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनमध्ये, क्वालिटीमध्ये आणि त्यासोबत एक प्रकारे इकोसिस्टम तयार करण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे.